दिनांक 3 मार्च हा दिवस श्रवण दिन म्हणून साजरा केला जातो, जागतिक श्रवण दिन म्हणून साजरा केला जातो। ह्या औचित्याने आज रत्नागिरी जिल्ह्यामध्ये श्रवणदोष असणाऱ्या बालकांच्या समस्या आणि उपाययोजना यासाठी जनजागृती शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। यामध्ये श्रवणदोष असणारी बालकं, त्यांचे आईवडील, विशेष विषय शिक्षक आणि या विषयातले तज्ज्ञ वैद्यकीय व्यावसायिक हे सर्व मिळून 200 व्यक्ती सहभागी झाल्या होत्या। आणि यामध्ये प्रामुख्याने यावर्षीची जी थीम आहे ती समाजातून शाळेकडे प्रत्येक मुलासाठी श्रवण आरोग्य सेवा अशी आहे। आणि या अनुषंगाने या शिबिरामध्ये अर्ली डिटेक्शन, मुलांचं जन्मतः श्रवणदोष आहे का यासाठी मुलांचं अर्ली डिटेक्शन, त्यांच्या सामाजिक समावेशनामध्ये येणाऱ्या समस्या आणि त्यावर कशा उपाययोजना करायच्या याबाबत तज्ज्ञांचं मार्गदर्शन देण्यात आलं। त्यासाठी शासन स्तरावर असणाऱ्या विविध योजना आणि यांचा लाभ कशा पद्धतीने घेता येईल याचंही मार्गदर्शन प्रत्यक्ष देण्यात आलं। पालकांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या आणि हे निवारण करण्यासाठी शासन आणि त्याच्याबरोबर कार्यरत असणाऱ्या विविध सामाजिक संस्था आणि आरोग्य व्यवस्था हे सर्वांच्या मदतीने हे शासन कटिबद्ध आहे असं एक संकल्प या शिबिराच्या अन्वये करण्यात आला। तर यामध्ये पहिलं आहे की लवकर ह्या दोषाचं डिटेक्शन होणं, यासाठी शासनाने पाऊल उचललेलं आहे। आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सर्व ग्रामीण रुग्णालय आणि उपजिल्हा रुग्णालय आणि जे आपलं जिल्हा रुग्णालय आहे त्यामध्ये जन्मतःच बालकाच्या श्रवणदोषाचं निदान करण्यासाठीची यंत्रणा उपलब्ध करून देण्यात आली आहे। आणि यामध्ये शासकीय रुग्णालयांमध्ये स्क्रीनिंग हे सुरू झालं आहे। तर याद्वारे मी आवाहन करते आणि याबाबत आम्ही आदेशही काढू की सर्व खाजगी रुग्णालयांमध्ये जन्माला येणाऱ्या, म्हणजेच या जिल्ह्यात जन्माला येणाऱ्या प्रत्येक बालकाचं जन्मानंतर याबाबतचं OAE स्क्रीनिंग जे आहे ते झालं पाहिजे। आणि एवढ्यावरच आपण थांबणार नाही आहोत, तर ज्यांना असे श्रवणदोषचं निदान होईल त्यांना संदर्भ सेवेसाठी राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत आपण रेफर करू आणि त्यासाठी त्यांना श्रवणयंत्र पुरवणं किंवा शस्त्रक्रिया करणं यासाठी सुद्धा संदर्भित करणं आवश्यक आहे। त्याही दृष्टीने प्रयत्न करण्यात येणार आहेत। म्हणजेच काय, ते या दिनाचं औचित्य साधून अर्ली डिटेक्शन, संदर्भ सेवा देणे आणि ह्या मुलांना शाळेमध्ये समावेशन करून घेणे, समाजामध्ये सामावून घेणे यासाठी प्रयत्न करण्यात येतील। आणि याद्वारे मी पालकांनाही आवाहन करते की ज्या पालकांच्या मुलांमध्ये असे दोष आढळत आहेत त्यांनी हिरमुसलं न जाता याकडे सकारात्मकपणे बघून त्या मुलाला आपल्याला लवकरात लवकर समाजामध्ये त्याचं समावेशन कसं करता येईल यासाठी आपण सर्व मिळून प्रयत्न करूया असं याद्वारे मी आवाहन करते। या शिबिरामध्ये अजून एक महत्त्वाची गोष्ट आढळली ती म्हणजे की जे पालक दोन्ही, म्हणजे मूकबधीर दोन्ही पालक आहेत, आई बाबा, त्यांच्या पोटी जन्माला येणाऱ्या मुलांचं पुन्हा डंब अँड डेफ म्हणजे मूकबधिरत्व असणारं मूल जन्माला येण्याचं प्रमाण लक्षणीय आढळतं आहे आजकाल। तर त्यासाठी जेनेटिक काउन्सिलिंगची सोय ही आत्ता पेड सोय जी आहे ती उपलब्ध आहे। तर अशा पालकांना मी आवाहन करते याद्वारे की त्यांनी या सेवेचा लाभ घ्यावा, जेणेकरून अशी मुलं, म्हणजे मूकबधीर पालकांच्या पोटी मूकबधीर मुलं जन्माला येण्याचं प्रमाण जे आहे ते कमी किंवा शून्य करण्याकडे आपल्याला वाटचाल करता येईल। धन्यवाद।